लिंक आहे लिंक. ऑडिओ चेक 1 2 3 4 5 6. ऑडिओ चेक. चला ठीक आहे. ऑडिओ चेक 1 2 3 4 5 6. ऑडिओ चेक 1 2 3 4 5 6. रोहन ओके. नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळे दावे प्रतिदावे करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी अतिशय हास्यास्पद असा दावा केला आहे की उभाटा गट आणि मनसेची जागा वाटप हे अंतिम टप्प्यात आलेली आहे. खरं तर ज्यांचा पक्षच अंतिम टप्प्यात आला आहे त्यांचं जागा वाटप अंतिम टप्प्यात असलं काय किंवा पहिल्या टप्प्यात असलं का त्यांनी काही फरक पडणार नाही. मुंबई महापालिकेत टप्प्याटप्प्यानं मनसेचा आणि उभाटा गटाचा कार्यक्रम करायचं आहे हे सर्वसामान्य मराठी माणसांनी आणि मुंबईकरांनी ठरवलं आहे. त्यामुळं संजयजी राऊत तुम्ही कितीही जागा वाटप अंतिम टप्प्यात आणलं तरी मुंबईकर यावेळेला टप्प्याने तुमचा कार्यक्रम करणार आहेत, कारण तुमचा पक्षच हा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. अशा पद्धतीचं जागा वाटप करून त्याचा काहीही उपयोग होणार नाही, कारण सर्वसामान्य मुंबईकर सर्वसामान्य मराठी माणूस हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सोबत आहेत. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनाच आशीर्वाद यावेळेला मुंबईकर आणि मराठी माणूस देणार हे त्यांनी ठरवलं आहे. त्यामुळं ज्यांचा पक्ष अंतिम टप्प्यामध्ये आला आहे त्यांनी जागा वाटप केलं काय किंवा नाही केलं काय त्यांनी फार फरक पडणार नाही. तुम्ही कितीही दावे प्रतिदावे केले तरी मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच महापौर बसेल याच्यामध्ये अजिबात शंका नाही. मुंबई आमचीच आहे, आमच्यात कुठलाही विसंवाद नाहीये. आता आमचं घर दोघांचं घर आहे. खरं तर मुंबई आमचीच आहे म्हणणाऱ्यांना मुंबई ही कुणाची खाजगी जहागीर नाही. मुंबई ही कुणाच्या कुटुंबाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही. मुंबई मराठी माणसाची आहे. मुंबई इथल्या राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची आहे. आजपर्यंत स्वतःची जहागीर म्हणून आजपर्यंत स्वतःची खाजगी मालमत्ता असल्यासारखं मुंबईला वापरलंय. त्यांना धडा शिकवण्याचं काम यावेळेला मुंबईकर निश्चितपणे करतील, कारण आजपर्यंत तुम्ही मुंबईला लुटण्याचं काम केलंय. आजपर्यंत मुंबईला ओरडण्याचं काम ओरबडण्याचं काम तुम्ही केलंय. त्यामुळं मुंबई आमची म्हणणाऱ्यांना थोडीशी लाज वाटली पाहिजे. मुंबई तुमची नाही तर मुंबई सर्वसामान्य मराठी माणसाची आहे. मुंबई सर्वसामान्य मुंबईकरांची आहे आणि मुंबई इथं राहणाऱ्या नागरिकांची आहे. ती मुंबई तुमची नाही. राहिला प्रश्न मुंबई हे आमचं घर आहे असं ते म्हणतात. मुंबई हे तुमचं घर नाही तर मुंबई हे सर्वसामान्य मराठी माणसांचं घर आहे. आणि घर हे भिंतीवर आधारलेलं नसतं तर ते विचारांवर आधारलेलं असतं. तुमच्याकडे ना विचार आहेत ना तुमच्याकडे आचार आहेत. त्यामुळं ज्यांचे विचार नसतात त्यांनी कितीही घराच्या गप्पा केल्या कितीही एकोपाच्या गप्पा केल्या तरी त्याचा उपयोग होणार नाही, कारण विचार तुम्ही सोडून दिलेले आहेत. घर हे नुसत्या भिंतीवर कधीच उभं राहत नाही. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हे विचारावर शिवसेना उभी केली होती. तुम्ही विचार पायदळी तुडवले आणि काँग्रेसच्या दावणीला जाऊन आपला पक्ष बांधला. तुम्ही विचारांची हत्या केली आणि काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या शेजारी जाऊन तुम्ही बसलात. त्यामुळे ज्यांनी विचारांची हत्या केली
त्यांना घराची भाषा बोलणं शोभत नाही, त्यांना ज्यांच्यामध्ये विसंवाद आहे त्यांना संवादाची भाषा शोभत नाही. खरं तर जे सरकार जनतेच्या आशीर्वादातून जन्माला आलेलं आहे त्याला टेस्ट ट्यूब बेबी म्हणणं म्हणजे हास्यास्पद आहे. ज्यांनी घरामध्ये बसून फेसबुक लाईव्ह केलं होतं ते खरे टेस्ट ट्यूब बेबी आहेत. ज्यांच्या सरकारची प्रेग्नन्सी ही घरामध्ये झाली होती आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ज्यांनी आपलं सरकार चालवलं होतं, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ज्यांनी ज्या सरकारचं संगोपन केलं होतं, अशांनी इतरांना टेस्ट ट्यूब बेबी म्हणू नये. भारतीय जनता पार्टी, एकनाथजी शिंदे आणि अजितदादा यांचं सरकार हे जनतेच्या आशीर्वादातून जन्माला आलेलं आहे. त्यामुळं हे टेस्ट ट्यूब बेबी नाही तर हे जनतेचं लाडकं सरकार आहे, हे जनतेचं लाडकं मूल आहे, लाडकं बाळ आहे. हे संजय राऊत विसरलेले आहेत, कारण या सरकारला 2/3 बहुमतांनी जनतेनं निवडून दिले. संजय राऊत, तुम्ही टेस्ट ट्यूब बेबी आहात आणि तुमचा पक्ष आता टेस्ट ट्यूब बेबी झालेला आहे. तुम्ही 90 जागा लढल्यात, 90 पैकी फक्त 20 जागा ज्यांच्या आल्यात ते खऱ्या अर्थानं बेबी असतात. त्यामुळं बेबी संजय राऊत यांनी इतरांवर टीका करू नये. आजपर्यंत मनसेवरती संपलेल्या पक्ष टीका करणारे ठाकरे आज युती करतायत ठाकरेंबरोबर, मनसेबरोबर. दुसरीकडे काँग्रेस मात्र स्वबळावर लढताना पाहायला मिळतं. खरं तर ज्या पद्धतीनं गेल्या काही वर्षांपासनं मनसेला सातत्यानं डिवचण्याचं काम, मनसेवर सातत्यानं टीका करण्याचं काम संजय राऊत करत होते, सुषमाताई अंधारे करत होते, आदित्य ठाकरे करत होते, उद्धवजी ठाकरे करत होते. आदित्यजी ठाकरे तर असं म्हणाले होते की जो पक्ष संपलेला आहे त्याच्यावर मी बोलणार नाही. सुषमाताई अंधारे असं म्हणाल्या होत्या, राज ठाकरे यू आर नॉट माय टाईम. अशा पद्धती जाहीर सभेमध्ये ज्यांनी अशा पद्धतीचे शब्द वापरले होते. संजय राऊत, तुम्ही सामनाच्या अग्रलेखातून राज ठाकरे यांच्याबद्दल काय काय शब्द वापरले होते, राज ठाकरे यांना कशा पद्धतीनं शिवीगाळ केली होती हे संजय राऊत विसरलेले आहेत. पण नियतीचा खेळ असा असतो की त्याच संजय राऊतांना शिवतीर्थावर जावं लागतं, राज ठाकरे यांचे उंबरठे झिजवावे लागतात, कारण त्यांच्यासाठी ती अस्तित्वाची लढाई आहे. संजय राऊत कितीही म्हणत असतील तरी हे विचारांची लढाई आहे, तर ही विचारांची लढाई नाही तर ही खुर्चीसाठीची लढाई आहे. खुर्ची मिळावी याचसाठी उद्धवजी ठाकरे राज ठाकरे यांना सोबत घेत आहेत. माझी राज ठाकरे यांना देखील विनंती आहे की उद्धवजी ठाकरे यांचा स्वभाव वापरा आणि फेकून द्या अशाच पद्धतीनं आहे. उद्धवजी ठाकरे हे फाटीमध्ये खंजीर खुपसण्यामध्ये अतिशय एक्सपर्ट आहेत. 2019ला भारतीय जनता पार्टीसोबत त्यांनी युती केली, आमच्यासोबत युतीमध्ये लढले आणि ऐन वेळेला मुख्यमंत्रीपदासाठी भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसला आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन बसले. राज ठाकरे यांनी देखील सावध राहिलं पाहिजे. उद्या तुमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्यासाठी देखील उद्धवजी आणि संजय राऊत मागे पुढे पाहणार नाहीत. याआधी 2008मध्ये राज ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांना घराबाहेर काढण्याचं काम उभाटा गटानं संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांनी केलं होतं. याचा विसर मनसेला आणि राज ठाकरे यांना नक्कीच पडला नसेल. खरं तर शिवतीर्थ हे कुणाच्या बापाचं नाही आहे, शिवतीर्थ ही कुणाची खाजगी जहागीर नाही आहे, हे संजय राऊत यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. शिवतीर्थावर याआधी देखील आदरणीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या सभा झाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सभा झाल्या, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा झाल्या. त्यामुळं शिवतीर्थ आमचंच आहे असा दावा करण्याचा अधिकार संजय राऊत यांना नाही आहे. कारण वंदनीय बाळासाहेब ठाकरे आता तुमच्यासोबत नाहीत, कारण तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना सोडून दिलंय आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं पाप संजय राऊत तुम्ही केलंय. त्यामुळं ज्या पद्धतीनं वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तुमचे नाहीत, त्याच पद्धतीनं आता शिवतीर्थ देखील तुमचं नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेण्याचा अधिकार संजय राऊत तुम्हाला नाही, कारण तुम्ही ज्या पद्धतीनं अफजल खानाचा DNA पुढे चालवण्याचं काम करतायत,
तुम्ही ज्या पद्धतीनं अफजल खानाच्या वंशावळीचा उदो करण्याचं काम करतायत आणि उद्या उभाटा गटाची सत्ता आली तर मुंबईचा महापौर सय्यद किंवा खान करण्याचा प्रयत्न संजय राऊत तुमच्या माध्यमातून केला जातोय। त्यामुळं तुम्हाला शिवतीर्थ मागण्याचा अधिकार नाही, शिवतीर्थावर बोलण्याचा अधिकार नाही। वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ज्या दिवशी सोडले त्याच दिवशी तुम्ही शिवतीर्थावरचा अधिकार देखील सोडलेला आहे। खरं तर नवाब मलिक यांच्याबद्दल आमची अतिशय स्पष्ट भूमिका आहे। जोपर्यंत नवाब मलिक मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व करतायत तोपर्यंत आम्ही नवाब मलिकांसोबत जाणार नाही, हे आम्ही याआधी देखील स्पष्ट केलंय। त्यामुळं मुंबईमध्ये कुठेही राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत युती करण्याचा, आघाडी करण्याचा प्रश्नच नाही। शिवसेना ही डुप्लिकेट अमित शहा यांनी हे लादलेलं लग्न आहे असं त्यांनी थेट टीका केली। खरं तर आता संजय राऊत स्वतः डुप्लिकेट आहेत। ज्या काँग्रेससोबत जाऊन तुम्ही बसलात, ज्या सोनिया गांधींच्या चरणी जाऊन लीन झालात, त्यावेळेला तुम्ही स्वतःचा उभाटा गट डुप्लिकेट केलाय। तुमचं अस्तित्व अतिशय संपलेलं आहे आणि हे लादलेलं लग्न नाही, हे जनतेच्या आशीर्वादावर निवडून आलेलं सरकार आहे। या सरकारची मुहूर्तमेढ आणि या सरकारची लगीनगाठ ही संजय राऊत तुम्ही बांधलेली नाही, या सरकारची लगीनगाठ ही जनतेने बांधलेली आहे। 11 कोटी जनतेच्या आशीर्वादानं 240 आमदार निवडून आले, त्याच्यानंतर हे सरकार आलंय। भारतीय जनता पार्टीला 137 आमदारांनी पाठिंबा दिलाय, भारतीय जनता पार्टीचे 137 आमदार आहेत। त्यामुळं हे लादलेलं लग्न नाही तर जनतेच्या मनातलं लग्न आहे, हे संजय राऊत यांनी लक्षात ठेवावं। आता संजय राऊत लग्नाचीच भाषा करतायत तर संजय राऊत तुम्ही काँग्रेसबरोबर का घटस्फोट घेतला, काँग्रेससोबत का फारकत घेतली, हे जरा सांगावं। आणि तुमचं जे काँग्रेससोबत लागलेलं लग्न होतं ते लग्न रीतसर लागलेलं होतं की जो बाहेर ख्यालीपणा करून लावलेलं लग्न होतं, हे जरा संजय राऊत यांनी लग्नाच्याच भाषेत महाराष्ट्राला सांगावं। निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा संजय राऊतांनी निशाणा साधलेला पाहायला मिळतो आणि दुसरीकडे पक्षबंदी कायदा आहे त्याच्यावर देखील खरं तर निवडणूक आयोगाबद्दल हरामखोर असा शब्द संजय राऊत यांनी आज वापरला। संजय राऊतजी, हरामखोर हाच शब्द तुम्हाला वापरायचा असेल तर तो उभाटा गटाबद्दल वापरला पाहिजे। 2019ला तुम्ही भारतीय जनता पार्टीसोबत युती केली आणि आमच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेससोबत गेला। मग निवडणूक आयोगाची हीच व्याख्या तुम्हाला वापरायची असेल तर हरामखोर शब्द हा उभाटा गटाला आणि संजय राऊत यांना स्वतःला लागू पडतो, कारण त्यांनी महायुतीसोबत आघाडी युती केलेली असताना 2019मध्ये काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले होते। तेव्हा सगळं काही योग्य होतं। तुम्ही आमच्यासोबत निवडणूक लढता आणि सत्तेसाठी मात्र काँग्रेससोबत आणि राष्ट्रवादीसोबत जाता, त्याला हरामखोरगिरीपणा म्हणतात। आणि महाराष्ट्राने ही तुमची हरामखोरीगिरी बघितली म्हणूनच 90 पैकी फक्त 20 जागा तुमच्या निवडून आल्या, बाकी सगळीकडे तुमचा पराभव झालेला आहे। त्यामुळं अशा पद्धतीचा हरामखोर शब्द संजय राऊत यांनी वापरू नये। तो वापरलाच तो संजय राऊत आणि उभाटा गटालाच लागू होतो। 19 डिसेंबर संदर्भामध्ये पृथ्वीराज चव्हाणांनी जे वक्तव्य केलं होतं त्यावर आता पुन्हा एकदा संजय राऊतांनी देखील वक्तव्य केलेलं पाहायला मिळतं। खरं तर याआधी देखील संजय राऊतांनी अनेक भाकीत वर्तवली होती। त्यांनी असं सांगितलं होतं की हे सरकार 2 महिन्यामध्ये पडणार, हे सरकार 4 महिन्यामध्ये पडणार, राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होणार, हे शपथपत्रावर लिहून द्यायला संजय राऊत तयार होते।